नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता ना आम्ही विसरलोच, आज अक्षय तृतीया आहे. मी कन्फ्युज आहे, अक्षय तृतीया की अक्षय तृतीय. सण महत्वाचा आहे, नाव थोडं अक्षय तृतीया बोलूया, कारण की मी जी रील टाकले त्यात मी अक्षय तृतीया बोलले. तर हा, आम्ही चाललोय सोनं घ्यायला चाललोय आम्ही. मेरी जान, आम्ही सोनं घ्यायला चाललोय आणि आज मी डिसाईड केलंय की मी भरपूर काय काय घेतलंय. यश मला कधी नाही बोलत, तर आज आपण त्याला घेऊया. काय? येस, आज मी यशला सोनं घेऊन देणार आहे, कारण की असं बोलतात की मुलीला, ऐक ना, असं बोलतात ना की मुलीला सोनं घेतलं, मुलगी घराची लक्ष्मी असते, तर मग सोनं वाढत जातं. पण ते कोणामुळे वाढत जातं? पैसे देणारा तर हाच आहे. Oh my God. आज ह्याला घेऊया, म्हणजे अजून सोनं वाढेल. मत कर लाला, मेरा दिल जाएगा काला. अरे पण बाई एक नंबर काम केलं. ऍक्च्युली मी भरपूर टाइमात ते घेतलं पण नाही, कारण सगळं घेऊन दिलेलं आहे मी तुला. ब्रेसलेट, अंगठी, ब्रेसलेट पण तू दिलंय, अंगठी पण तू दिली, चेन. हे का घेऊन दिलं म्हणजे आम्ही ते ठरवलेलं, ते आम्ही चालू ठेवतो की काही अॅनिव्हर्सरी आली, बर्थडे गिफ्ट आलं तर एकमेकांना गोल्ड द्यायचंच आहे. बाकीचं गिफ्ट देतो ते वेगळी गोष्ट, पण गोल्ड द्यायचाच आहे. आणि येस, गोल्ड छान वाढतंय. तर मी काय बोलत होती, तुम्हाला माहिती आहे, मला गोल्डवरनं मला आठवलं, आम्ही ना गणपतीमध्ये मी एक मंगळसूत्र केलं, तेव्हा मी खूप डाऊटफुल होती की एवढे पैसे आता टाकले पाहिजे का की नाही, हे ते खूप डाऊटफुल होती. तर समोरून तो गोल्डवाला बोलला, डालो 125 जाने वाला आहे गोल्ड. आणि आम्ही असं होतं की बापरे, इनसाइडर न्यूज. आणि मला एवढं माहिती नव्हतं, लोकांना माहिती असेल पण मला माहिती नव्हतं. झालं की चल घेऊन टाकूया. आणि तेव्हा ना काहीतरी 90च्या अराउंड होतं, 85-90च्या अराउंड होतं गोल्ड. आणि भाई साहब झाला ना, 125 टच केलं. तर मग विचार केला की चला आता चांगली गोष्ट आहे. पण असं बघायला गेलं तर गोल्ड वाढतच आहे. भले आता थोडासा भाव जास्त असेल ना, तरी कमिंग 10 इयर्स मध्ये तो त्याच्याहून वाढणार आहे. म्हणून आम्ही एवढा विचार नाही करत की उद्या, हे बघ, जर असं असतं ना की आपल्याला विकायचंय म्हणून घेतोय आपण, तर वेगळा विषय. मी विकायचं म्हणून घेत नाही. मी हे बघ, मी जे छोटे छोटे ज्वेलरी असतात, लाईक अंगठी वगैरे, ते मी असं करत असते की दिली नवीन घेतली, नवीन घेतली. ते आम्ही खूप करतो मध्ये मी खूप करते. आणि पण ते पण कोणतं गोल्ड जे खूप आधी घेतलेलं आहे, आता रिसेंट वाला नाही. म्हणजे ते मेकिंग चार्जेस वगैरे जे काय आपण पे करतो ना, ते कव्हर अप होऊन जातं. सो मी रिंग्सला आणि छोटे छोटे जे इयरिंग्स असतात ना, त्याला ऍज अ ज्वेलरी ट्रीट करते. आणि जे मोठे मोठे नेकलेसेस किंवा मंगळसूत्र वगैरे घेतो ना, त्याला मी ॲज अ इन्व्हेस्टमेंट ट्रीट करते. आणि यशचं तर सगळं इन्व्हेस्टमेंट, बिकॉज त्याच्यामध्ये डायमंडच नसतं, तर ते प्युअर इन्व्हेस्टमेंट असतं. माझा फक्त हा एक तो ह्याचा आहे, बाकी सगळं प्रॉपर. ते तर कधी विकायचंच नसतं, ते आपलं काय पुष्कराज. तर आता सर्वात पहिले आम्ही नवीन घरात गेलो होतो. खूप सारं म्हणजे तिकडे आता सगळं काम चालू झालेलं आहे फुल फ्लेज मध्ये. तर आम्ही जर गेलो ना आज, तर तुम्हाला दाखवू की कसं काय चाललंय तिकडे काम. आणि बघूया आता यशसाठी काहीतरी घेऊया आपण. काय बोलायचं होतं मला अजून. अरे आज आम्ही मंदिरात पण जाणार आहे, एका वेगळ्यावाल्या मंदिरात, त्या काजल आणि रुपेश सोबत. तुम्हाला आधीच सांगितलं नाही, कारण की तो प्लॅन डगमग आहे, हो पण शकतो नाही पण. होणार मी बोललोय ना, म्हणजे होणारच. मी एकदा बोललो, ती पांढऱ्या दगडावरची काळी रेष असते, ती कोणीही मिटवू शकत. काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. नाही, पण माझा दगड पांढरा आहे ना, माझा दगड पांढरा आहे, मला हवा तसा दगड असेल, माझा दगड आहे ना. ओके, तुझा काय संबंध आहे? पांढऱ्या दगडावरची डार्क ब्लू रेग आहे. आज सकाळी आम्ही विसरलो, कारण की कमिटी मेंबर्सला भेटायला जायचं होतं. ते सिव्हिल वर्क करतायत, ते सगळे डिस्कस करायला. आणि ते थोडंसं मी अशी ही होती की ते काय बोलतील काय नाही, पण सगळं स्मूथ झालं. तर आता निघतोय आम्ही, भूक पण लागलं यार. अरे भाई, आणि तुम्हाला माहिती, खरं सांगू, हा व्लॉग आम्ही नव्हतो करणं, म्हणजे माझ्या ह्याच्या डोक्यात नव्हता की हा करायचा आहे. पण आम्ही कॉमेंट्स वाचले की मग उद्या येतोय ना अक्षय तृतीयेचा व्लॉग. आणि मी यशला बोलले, अरे बापरे, आपण करतच नाही. मग आम्ही आज डिसाईड केलं की आज करूया आणि मग पोस्ट करूया. आज मला तुमच्यामुळे सोनं मिळणार आहे गाईज, थँक्यू सो मच. तर घेणारच होतो, पण मी असं ऐकलंय ना की अक्षय तृतीय इज नॉट अबाउट गोल्ड, इज अबाउट वेल्थ. म्हणजे तुम्ही धान्य अर्पण करू शकतात किंवा येल्लो फूल अर्पण करू शकतात. इट्स अबाउट वेल्थ. म्हणजे असं नाही की फक्त गोल्ड घेतलं गोल्ड वाढत जातं, तुम्ही धान्य तर धान्य वाढत जातं. फक्त ह्याच्यासाठी ते आता फक्त ते बोलतात ना, ट्रेंड झालाय की मला पण नाही माहित ऍक्च्युअल काय स्टोरी, पण चालू आहे तर चालू राहू दे. काय वाईट की सोनारा लोकांनी मुद्दामून केलंय, स्कॅम करतायत.
आजा अक्षय तृतीया आहे आजा. नाही पण देवाचं असं काही नसतं की गोल्ड काय नाही रे. घेतलंय किंवा हा. काय घेतलंय. तो तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमच्या नशिबात जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच देत राहणार. कर्म चांगली ठेवा, फल की चिंता मत करो पार्थ, फल ऊपर वाले के हाथ में, ऊपर वाले के भी हाथ में नहीं है, किसी के हाथ में नहीं है. ओके चला. अक्षय तृतीया आहे हे कसं कळेल लोकांना? आज सगळीकडे व्हॅले पार्किंग होती. ज्वेलर कडे व्हॅली पार्किंग आहे भाई, एवढं अमेझिंग. आणि एक पुढचा ज्वेलर कडे जे व्हॅली पार्किंग पण फुल झाली म्हणून तरी पुढे पाठवलं. तर पुढचा दुसरा ज्वेलर थांबलाच होता. आपल्याला मग आता काय करणार तुमच्याकडे आणि नौपाड्याला ऍक्च्युली खूप गर्दी होती आणि वरून अक्षय तृतीया आणि हे सगळं ज्वेलरची लाईन आहे म्हणून अजून गर्दी असेल. हे व्हॅली पार्किंग एक नंबर काम आहे भाई. गाईज वी आर बॅक आणि आम्ही जेवायला आलोय. आम्ही तिकडे गेलो. आम्ही पहिले माझ्यासाठीच बघत होतो, कडं बघत होतो, अंगठी बघत होतो. पण मलाबारमध्ये एवढं कलेक्शन होतं आणि गर्दी भरपूर होती बाकी दुकानांमध्ये पण. म्हणून आम्ही विचार केला आता इथे गाडी पण लावलेली आपण व्हॅलेला आणि आपल्या ह्याचं पण एवढं नाही मिळत. एक मिनिट हा गाईज, एक मिनिट. येस गाईज, एक फोन आलेला, तो पण महत्वाचा होता म्हणून आम्हाला तो फोन घ्यायला लागला. काहीच बोलणार. हा, शिवानी ऍक्च्युली आम्ही माझ्यासाठी गेलेलो, मी तुम्हाला सांगितलं. आणि तिकडे कलेक्शन मुलांचं एवढं नाही. ऍक्च्युली शूट नाही करू शकलो बिकॉज गर्दी खूप होती आणि ते अलाउड पण नव्हतं. तर आम्ही यासाठी कडा बघत होतो. ते असं ते पंजाबी लोक घालतात माहिती टाईप असं. मला काय सांगते आपणच बघू. पण ह्याच्या साईजचं नव्हतं जे आवडलं आणि ते एका महिन्यानंतर येणार. तर असं होतं की आज काहीतरी घ्यायचंय. मग आम्ही काय घेतलं, परत कॉल नाही स्पॅम आहे. आम्ही शिवानीसाठी एक मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र आहे ना, हार आवडलेला पण आम्ही मंगळसूत्र. हार पण चांगला होता पण तो खूप एक्सपेन्सिव्ह होता. तर मंगळसूत्र एक आम्हाला आवडलं तर आम्ही मंगळसूत्र घेतलं. तर तुम्हाला दाखवतो कारण आता आपण घेतलेलं आहे. तिने मगासपासून ती लावतीये व्यवस्थित. हे बघा गाईज, हो दिसणार. हे बघा काय मस्त आहे, सोन्यासारखा नवरा आणि सोन्याचं मंगळसूत्र. पण हे ऍक्च्युली खूप चांगलं आहे. त्यांनी मेंटेनन्स काय बोलतोय, त्यांनी मेकिंगवर पण थोडं कमी करून दिलं. तर मग बोललो की चांगलं मिळते तर मग आपण घेऊन टाकूया. ही घेतच नव्हती, रेडीच नव्हती घ्यायला. मी बोललो हे बघ शिवानी, 1 महिना लागणार माझ्याकडे यायला. आणि एक प्लॅटिनमचं पण होतं, ते 5 lakhs का 4 lakhsचं होतं. मग मी विचार केला की एवढं मला आता गरज कडं, कारण हे बघा एक घड्याळ आणि एक आता ते वूप घालतो मी, तर मी कडं कुठे घालणार आहे ते. तर मग त्यापेक्षा विचार केला की हिचं मंगळसूत्र अमेझिंग दिसते तर मग ते घेऊन टाकलं. पाठवलं ना देवानी मला, खरंय. एक मिनिट. हॅलो. हा, आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहितीये ना कोणाचे कॉल येत होते. आम्ही कार मध्ये बसलेलो आणि आम्ही आर्ग्यू करत होतो. मी यशला बोलली की जेव्हा माझी मिनी कूपर येईल ना तेव्हा मी तुला बसवणार पण नाही, हात पण नाही लावून देणार. आणि मग मी माझी सर्च करत होती सेकंड हँड, फर्स्ट हँड नाही. एवढं मी फर्स्ट हँड म्हणजे ती 70-80 लाखची गाडी आहे ऑन रोड. म्हणजे सेकंड हँड मी घेणार, सेकंड हँड थर्ड हँड जी पण आहे मी ती सगळी घेणार ती गाडी. तर आज नेमका मला फोन आला, ते बोलले की सर आपने इन्क्वायरी डाला था. ह्याच्यावरती बघत होती ना, तर मी प्राइस रिव्हील करायला माझा नंबर टाकला, तर त्यांचा कॉल आला. तर ते बोलले नवी मुंबईलाच आहे. की वाव, अजून काय चांगला दिवस असू शकतो. मग विचार केला की जाऊन एकदा बघून तर येऊ कशी आहे गाडी. घ्यायचं नाही ह्याचा तो वेगळा प्रश्न आहे, पण एक्साइटेड आहे आम्ही, कारण असं लक्झरी गाडी एकदा बघायला जायचं आणि स्वतःसाठी. तुला मी हात पण नाही लावू देणार जर मी माझ्या डोक्यामध्ये मी कालपासून ती घेतलेली आहे आणि मी चालवतेय. आणि मी, माझी मुलं, मी, माझे फ्रेंड्स आणि आम्ही सगळे चालवतोय. पण यश फक्त मागे बसलाय. शिवानी, तुझे मुलं, तुझे फ्रेंड्स, ते मुलं माझ्यामुळे, तुझे फ्रेंड्स माझ्यासोबत. हे बघ, हा मला त्याच्या गाडीला हात लावू देत, बसायला देत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना माहितीये गावी मी हिला ती गाडी चालवू दिली. गाडी देईन तुला मिनी कूपर चालव. गावी जाणार कशी ती मिनी कूपर घेऊन माझ्याशिवाय? मी नसेल तर कशी घेऊन जाशील? मी माझ्या गाडी जस्ट शट अप ब्रो, जस्ट शट अप. उगाच काहीतरी. आम्ही बोललो नवी मुंबई इथे 20 मिनिटांवरती जाऊन ते बोलले देखो आप मुलुंड आओ, मुलुंड मध्ये त्यांचं काहीतरी शोरूम आहे. चांगलं इमॅजिन करू शकेन ना मी, चांगलं मॅनिफेस्ट करू शकेन. X5 पण घ्यायची होती, ते सोडून. ते मला नको सांगू. या गाडी ही फक्त माझी असणार आहे. मी त्या शोरूम मधून निघताना मीच चालवणार, मला गाडी येत नाही. अरे पण घ्यायला थोडी जातोय आपण, तू येडी. मी बोलते. ओके, तू मॅनिफेस्ट करते. ओके, तर बघूया आता जाऊन एकदा ट्राय तर करून येऊया कशी आहे गाडी, काय आहे काय बघायला काय हरकत आहे. मला माहिती बघ मागे झालं. हा बोल, तुला माहितीये की यश बघायला इंटरेस्टेड आहे पण यशला वाटतंय की मी सिरियस नाहीये. अरे बाबा, मी ज्या दिवशी मी गाडी घेईन मी मिनी कूपरच घेईन. मला छोटी गाडी ना बरी पडते माहिती, मला अंदाज येतो कुठून काय आपटते. मग ह्याला जळवायला छोटी तर अजून भरपूर गाड्या आहेत, पण मी घेणार तर मिनी कूपरच. बघूया ना, पण एकदा बघूया. मला बघायला तर लागेल ना एकदा ती गाडी. आता जोपर्यंत तुला चालवता येत नाही तोपर्यंत कोण बघणार. एक मी बघितलेली पण ती खूप पुराणी होती, 2012 2012 आणि ती 11 लाखाला मिळत, आणि ती 11 लाखालाच मिळत होती. तर मला असं होतं की पण ती कन्व्हर्टेबल नाही, कन्व्हर्टेबल पण होती.
जरी असती तरी ती नसती येतली, कारण 2011चं म्हणजे 12चं म्हणजे काय 14 वर्ष आली त्या गाडीला. मी घेणार आहे, मला नाही माहिती. 5-6 इयर्स इज ओके. बघूया जाऊन बघू तर तुम्हाला पण दाखवतो गाडी, म्हणजे दाखवता आली तर. तू हात पण नाही लावायचा. फ्युचर मध्ये माझी झाली तर. अरे पण हात तर लावू शकतो ना यार शिवानी. नाही म्हणजे मी तुला माझं कडं सोडून तुला ते सोन्याचं हे घेऊ दिलं, हा त्याच्यासाठी मला तू साधा हात नाही लावू देणार गाडीला शिवानी. ठीक आहे, तू हात लाव. हां चला आता जेवून घेऊया. काल आम्ही ब्लॅबरला आलेलो, काजल आणि रुपेश आलेले, तेव्हा आज आम्ही परत ब्लॅबरलाच चाललो आहे, कारण आम्हाला ते टॉमियम सॉमटम का काहीतरी सॅलड आहे, ते पपई किसून देतात, ते 1 नंबर लागतं, ते खाऊया. चला. स्विगी डायनाउट एक अशी गोष्ट आहे, आता 30% ऑफ मिळाला आम्हाला आमच्या लंचवर. हां 1 नंबर काम झालं ना. पण रेस्टॉरंट मध्ये जा आधी बघा गुगल मध्ये कुठे ऑफर आहे. हां डायनाउट पण तुम्ही चेक करा. हॉटेलचं नाव टाकलं दिसलं. हां हॉटेलचं नाव टाकलं डायनाउटवर असेल तर तुम्हाला येईल. एवढा ऑफ मिळतोय बाई, 30% ऑफ. 1 नंबर मजा आली बाई. चला आता जिथे आम्ही गाडी बघायला जाणार आहे तिकडे डायरेक्ट जाऊया. दाखवतो तुम्हाला आवाज कसला येतोय. आवाज ऐकते तू? हा हे बघ, इकडे आवाजच नाही येणार आहे आपला आत्ता. ती गरम होती ना गाडी, आता गार झाली हळूहळू. गाडी गरम होते ना, थंड पडते तर तिला गरम व्हायला लागतं थोडं. काय कसली गाडी आहे बे ही, मला वाटलं नव्हतं एवढी भारी गाडी आहे. सॉरी. ही छोटी तुला वाटते पण ही छोटी नाही आहे शिवानी. आपल्यापेक्षा छोटी आहे पण छोटी नाही आहे. बघ तिकडे तिकडे बसून बघ त्या साईडला, फक्त काय दाबू बिबू नको. गाईस आम्ही बघून आलो आणि एक्सपिरियन्स दाखवली तेच, पण नॉट सो गुड एक्सपिरियन्स. म्हणजे चांगली होती गाडी, नो डाऊट. एक्सपिरियन्स नॉट विथ द डीलर वगैरे, हा एक्सपिरियन्स गाडीचं बोलतो. डीलर सोबत नाही, डीलर तर मला जाम आवडले. त्यांनी छान सगळं आम्हाला एक्सप्लेन केलं. त्यांच्याकडे अजून पण ऑप्शन्स वगैरे तो बोलत होता, पण ती गाडी मला स्पेसिफिकली नाही आवडली बिकॉज ती काय बोलतात त्याला, ती ट्यून्ड होती आणि त्याला स्टेज 2 खूप आवाज होता आणि मुलीला चालवायला ती एकदा रेप जर केली ना ती म्हणून. आणि ते बोलले की आपण हे सगळं काढून हे सगळं करू, पण नॉर्मल स्टॉक गाडी अशी असलेली बेटर वाटते मला. बघू आता. तर आता आम्ही नाईट आउट करणार आहोत. नाईट आउट आहे, स्लीप ओव्हर करणार आहोत. आम्हाला मंदिरात जायचंय, बघूया आता. देवाला चांगला ना आता. देवाशी असे का विचार टाकतो आपल्या डोक्यात, त्यालाच माहित. बघ इथेच समोर गणपती. व्हॉट इज दिस गॉड? व्हॉट इज दिस गणपती बाप्पा? बाय. मी का निघालेली माहितीये का गाडी घ्यायला? हा माणूस मला बोलतो माझ्या गाडीत आता कोणत्या हक्काने तू फोन लावतीयस चार्जिंगला? तू कसं काय लावला शिवानी फोन या गाडीत चार्जिंगला? कुशात मठाधिकारी मध्ये तू स्वतःचा फोन चार्जिंगला कसा लावलास? ज्या दिवशी आणि तू इथे कशी काय बसलीयस? तू रिक्षेनी आहे. ज्या दिवशी माझ्या गाडीत मी बसणार, बाजूला माझी मैत्रीण बसणार, मागे एक मैत्रीण झोपणार आणि यश काय करणार, बाकी लोकांच्या गाडीत येणार. ज्या दिवशी माझी येईल ना गाईस गाडी, ज्या दिवशी ह्याला मी हात पण नाही लावू देणार. तू आता टेकवलास कसं तू या गाडीत? मगाशी मला कसं बोलत होतं माहिती का, जेव्हा कार बघायला जात होतो, मी टेस्ट ड्राईव्ह घेऊ का, हे का ते का, आणि आता जेव्हा मला आवडली नाही ती गाडी तर असं बोलतोय तू थांब रे, मेरा भी दिन आएगा. हर कुत्रिया का दिन आता है पर आज इस कुत्रिया का दिन नहीं है, इस कुत्रिया का दिन है. उतर और रिक्षा से आ. हाँ कॅमेरा लेके जा, दिखा मेरे पती ने मेरे को क्या किया. एक दिवस ना मी तुला सांगणार पण नाही, डायरेक्ट गाडीमध्ये तुला मी असं चादर उडवताना बोलवेन. जस्ट शट अप, जस्ट शॉट. आय चॅलेंज यू. माझ्या सोबतच करणार, तुझे करणार ते मला माहितीये. आणि आता हे मी तुला बसू देतोय ना, हे लक्षात ठेव की यशला प्रँक. एक लक्षात ठेव, जे तुला आता मी बसू दिले ना या गाडीत, ते माझं मोठेपणा आहे, समजलं? माझ्या मोठेपणामुळे तू या गाडी इथे पुढे बसलेली आहेस. तुला बसू देणार नाही माझ्या गाडी, ती गाडी माझी गाडी असणार. ज्या दिवशी मी बोललो ना सबर का फल मीठा होता है, ते सबर कर. आणि ह्याचं अरे तेरे अंगूर खट्टे होएंगा.
त्यांना गुड न्यूज द्यायची बारी आलेली आहे. 1 2 3 पहिलेच सांगतो प्रेग्नेंट बिग्नेंट काय नाही आहे अजिबात. काल आपण बोलत होतो ना. आवाज वाढव. थांब कुठे गेला. सिरियसली अरे नाही घेतली आम्ही फक्त बघायला गेलेलो. पण मजा आली मला रिॲक्शन बघून मजा आली. पण बघायला गेलो पण हे नाही आवडले. कसं वाटलं तुला आमची गुड न्यूज. काय बिल्डअप करत होता. मला वाटलं काहीतरी इंटरनॅशनल ट्रिप किंवा जपान किंवा काहीतरी असेल. हिला जेव्हापासून आम्ही घेतलंय ना तेव्हापासून हिला सांगतोय गुड न्यूज आहे. मध्ये तिला सांगितलं प्रेग्नेन्सीचं नाही म्हणजे बिचारीचं थोडं तरी कमी होईल स्ट्रेस. भाई पण त्या गाडीचा आवाज एवढा अमेझिंग होता ना. टाक टाक टाक. पण हिच्यासाठी नाही आहे. ही बोलते गाडी बंद कर ना. बोललो भाई कसं. आणि तो सॉफ्ट रूप वाली होती ती म्हणजे ते उघडणारी. मला हा काय बोलत होता ते पण ऐकू येत नव्हतं. अरे बाई डेंजर. एक्झॉस्ट. ओ माय गॉड. आमचा हे गाईज व्हेजिटेरियन आहे. हे काय बोलायला सोया चाप. ओ माय गॉड दोन्ही सेमच दिसतात बाई. जाऊ दे खाऊया जाऊ. का रडतीस अपोलो. त्या डोळ्यात अश्रू काय आहेत. हा ती रडत होती ना मगाशी. अरे पण तू का रडतीस. म्हणून मी रडते आता. हा ही रडली म्हणून हा रडला पाहिजे. ते सोडून ही रडत बसली. हे काय तू मला काय रडली तरी रे. ती रडली. रडण्याला रिझन पाहिजे. माझ्या रडण्याला रिझन होतं. मग सांग ना मला. सांग ना. मी थोडी इमोशनल झाली. होतं यार असं मूड स्विंग होता. असं माझ्यासाठी इमोशनल हो जरा. मला नाही कळत मूड स्विंग होतात. असं वाटतं चिडचिड करावी. असं कधी कधी शुभेच्छा घ्या. वाटतं. बोल. मुलांना मूड स्विंग्स म्हणजे फक्त काहीच कळत नाही. नाटकं वाटतं. फक्त नाटकं वाटतं. आणि जेव्हा स्वतःचं फ्रस्ट्रेशन होतं तेव्हा काय वाटतं की नाही काय मत आहे तुझं. नाही मी सांगू काय होतं जेव्हा माझे मूड स्विंग होता ना तर हा मला बोलतो नाटकं. आणि जेव्हा त्याचे मूड स्विंग्स होतात ना तेव्हा बोलतो की तुझ्या मूड स्विंग्स मुळे माझे मूड स्विंग्स होतात. पण आमच्या महिन्यातून एक हा वर्षातून तर बोल रे. जसं मुलींनी तुझं आठवड्याला होतं. हा हे काय आता झालंय. नाही तर काय. काय झालं हा? कारण किती हॅपी होती. परवा- एक दिवस ना त्याच्या आधी पण आठवड्याभर हॅपीच होती मी. काल काय happy होती. काल दुपारीच तू माझ्या चिडचिड केली ना. नाही ते वेगळं Guys, तुम्हाला daily soap बघायची गरजच मला नाहीये. सारखं चॉकलेट बोलत होती की चॉकलेट पण माझ्यावर शेअर हा नाही मला केलं. चॉकलेट नाही दिलं आणि तो माझ्या. चॉकलेट वाला हा माणूस मला जवळजवळ अर्धा तास टॉन्ट मारत होता. ऐक की तू माझ्यावर chocolate नाही share पण नाही बरोबर आहे. शेअर नव्हतं केलं ना. शेअर नाही स्वतःने नाही खाल्लं आणि मलाही नाही दिलं. आता ही कपल गोल्ड शॉपिंग करते. हो काय काय घेतलं काजल. रिंग घेतली हार घेतला. यश हा प्लीज मी बघ खाली बसले मला पण हार घे ना. लगेच घेऊया. तुम्हाला माहिती आहे मी मलाबारमध्ये जेव्हा मंगळसूत्र घेतलं तिथे मला हार आवडला. प्लीज 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 हा प्लीज प्री बर्थडे गिफ्ट यश प्री बर्थडे गिफ्ट प्री बर्थडे गिफ्ट. लाल वाले का नाम नहीं मालूम है. किती टायमानंतर गोळा खाणार आहे भाई. किती टायमानंतर गौरववाल्यांनी गोळा पण चालू केला. बाप रे एक नंबर. असा तर आम्हाला गोळा खाणं अलाउड नाही पण ठीक आहे. एखाद दिवस खाल्ल्याने काय फरक पडतो भाई. एक दिवस खाल्ल्याने कारण गोळा भाई गोळा म्हणजे गोळा. कलर टाकून दाखवतो. काय गोळ्यावाल्यांच्या ह्याच बाटल्या असतात. काय काय वेळेस पेप्सीवाल्या पण असतात पण काय काय गोळावाल्यांकडे या काचेच्या बाटल्या असतात. आता मस्तपैकी गोळा खातो. हे लोक इकडे पावभाजी खातात तर मग तुम्हाला दाखवतो. वेट शिवानी नाही खाते पण बाकी दोघं खात आहेत. उद्यापासून जिम चालू करणार म्हणून आजच सगळं खाऊन घ्यायचं का जगातलं. का तिचे ब्लड रिपोर्ट चालले. मग ठीक आहे ना. मग पण चांगलं आहे. ब्लड रिपोर्ट येऊन सुद्धा चीज तो ओरबाडतीये वरून. चीज काढून खुरेदून खाते चीज. हा? तू नाही खाल्लं. व्हिडिओ नाही पोचला पाहिजे पण तू जेव्हा गोळा घ्यायला गेलेलास तेव्हा मी अर्धा पाव खाल्ला.
मला नाही कंट्रोल. आता हा व्हिडिओ जाणार शिवानी, कारण तू का बोललीस आता, का बोललीस? हा, मला कंट्रोलच. आणि गोळा गोळा प्रेम आहे आणि पावभाजी हिचं प्रेम आहे, म्हणून आमच्या दोघांच्या आपसी प्रेमात, आमच्या दोघांच्या बाहेरच्या प्रेमासाठी पण आम्हाला थोडी जागा काढावी लागते, भले डाएट चालू असो किंवा नसो. पण ठीक आहे गाईज, नको रडूस बालिके, नको रडूस, काय नाही फरक पडणार आहे. ती नाही बघणार या व्हिडिओ, ती पंजाबी आहे, तिला नाही येत मराठी वाचता, ऐक म्हणजे मराठी समजत नाही. आणि प्रणीतच्या बायकोनी बघितलं ना. आता पुढची जी क्लिप आहे ती कशाबद्दल आहे तुम्हाला सांगते. ते यशचा ग्रीन कुर्ता त्यांनी सगळ्या कॉटनचा कुर्ता त्यांनी सगळ्या कपड्यांसोबत धुवायला टाकला, जे मी त्याला 1000 वेळा बोलले की नाही टाकायचं. आणि नेमकं सगळ्या धुतलेल्या कपड्यांमध्ये यशच्याच कपड्यांना डाग लागला आणि माझ्या एकाही कपड्याला डाग नाही लागला, तर त्यातच चालू आहे. अरे हा फ्रंट साईडला काहीच नाही लागला. तू घाल. अरे व्हिडिओ मध्ये तर तू घालूच शकतो. नाही घालणार आहे. व्हिडिओ मध्ये का नाही घालू मी शकत? नाही घालणार आहे. अरे भाई त्याला काहीच नाही मी झालं. आत्ता पाय पुसणं बनवे ना जास्त. हे होळीत घालू शकतो तू. नाही तर ती आमच्या साईडची लॉन्ड्री तिचा हे आहे ना जॉब ते यश पहिल्यांदा धुतलेला कपडा आहे रे हा. यश मला कपडे मुश्किलने मिळतात, जाम खूप मुश्किलने मला आवडणारे कपडे, आणि आवडणारे भेटले ना नेहमी माझ्या कपड्यांना डाग लागतात नेहमी. पण आता मला इंटरेस्टच नाही त्या कपड्यामध्ये. नाही मला असं वाटतं शिवानी मी शिवानी तुला बोलते ना जास्त एक्साइटेड नको राहूस. एक्साइटेड होऊन थोडी धुवायला टाकणार होतो. कसं नाचत होता गेट कपडे H&M हॉल. आपण नाही सॉरी. अरे मी ह्याला बोलले आपण धुवू शकतो काहीतरी धुव आणि दाखव, ऐकतच तोपर्यंत मी घालणार नाही. गाईज घरी आलेलो आहे आम्ही, 1 2 3 आणि 2 बेडरूम असून आम्ही सगळे कुठे झोपतोय बघा. येस. तिथे 4 बेडरूम असताना पण आपण असेच झोपणार आहे मला असं वाटतं. येस, काय फरक नाही पडत. ए तू काय करते? मी चष्मा नाही लावलाय. नाही घेते तुला, एक बघ फ्रंट कॅम चालू आहे. हा तर आम्ही तुम्हाला आता हे सांगायला, ओ माय गॉड माझा अँगल डेंजरस आला आहे. आम्ही तुम्हाला सांगायला आलो की गाईज आम्ही झोपतो आता, आमचा दिवस इकडेच संपलाय. जर तुम्हाला पान कुठे आहे? ओ येस आम्ही पान पण आणले खाण्यासाठी. पान तुम्हाला पान चला पान तर नॉर्मलच आहे. पण गाईस जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, विसरू नका, कॉमेंट करून सांगा तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये काय आवडलं. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईस तर लवकर सबस्क्राईब करा. कोणाची वाट बघताय गाईस? ग्रुप स्किन केअर सेशन चालू आहे. सगळ्यांनी लावून काय काय परिस्थिती आहे घरात, जेव्हा 2 पोरांच्या वर 3 बायका असतात तेव्हा असं सगळं. हे बघा ना हे काय आहे? हा हे काय माझं बेटर लागलंय, त्याचं परफेक्ट लागलंय, हे काय आहे? माझं परफेक्ट लागलं, इकडे निघते ना. ते सुकलं आता. नाही तुझं लागलंच नाही गालाला. अरे बट लागलंय. तू पाठीला लाव. अरे हसवू नका.